पुण्यातल्या मुली आहेत ना लय भारी आहेत रे. कधी जर तुम्ही बाहेर गावी गेला ना तर तिथं कुठली स्कार्फ घातलेली मुलगी दिसली ना तर समजायचं पुण्यातलीच मुलगी आहे. पुण्यातल्या मुलीत ना पुण्यातल्या मुली आंघोळीला जाताना पण स्कार्फ घालतात. कधी कधी कळत पण नाही की ती पोरगी एका गिरणी कामवाला. अरे त्या दिवशी एका मुलीला पुण्यातनं तडीपार केलं. का रे? अरे तिने स्कार्फ नव्हता घातला ना आणि कोथरूडच्या मुलींवर तर खटला टाकलाय. का रे? त्याला क्यूट दिसतात ना म्हणून. आणि पुण्यातल्या मुली डायरेक्ट नकार नाही देत. त्या म्हणतात बघू ना. पुण्यातल्या मुलींचं रिलेशनशिप सर्कल एवढं छोटं आहे की ती एकतर माझी बहीण असते, वहिनी असते, मित्राची एक्स असते किंवा शत्रूची करंट असते. पुण्यातल्या मुलींना जर मुलगा आवडत नसेल ना तर त्या म्हणतात नाही रे मला रिलेशनशिप मध्ये इंटरेस्ट नाही. पण जर मुलगा त्यांना आवडला तर तुम हुस्न परा तुम जाने जहा तुम सबसे हसीन आणि मीच तुझ्यासोबत डेटला बसीन. आणि पुण्यातल्या मुली एवढ्या डेंजर गाडी चालवतात ना कर्वे पुतळ्यापासून स्टार्टर मारला ना की पलक झपकते डायरेक्ट डेक्कन. कसं आहे ना पुण्यातल्या मुली अख्ख्या महाराष्ट्रात भारी, अख्ख्या जगात भारी, इथं म्हणतो अख्ख्या ब्रह्मांडात भारी. मी पुण्यातल्या मुलींबद्दल बोलतो याचा अर्थ असं नाही की बाकीच्या मुलींशी त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन आहे. क्योंकि पुणे के लड़कियों का कोई कॉम्पिटिशन नहीं.